हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामधील बुद्धिमत्ता या विषयातील सर्वात महत्त्वाचा एक घटक आहे आणि तो घटक म्हणजे आपल्याला लपलेली प्रश्नाकृती शोधणे. यामध्ये प्रश्नाकृती दिलेली असते आणि ती प्रश्नाकृती कोणत्या पर्यायामध्ये लपलेली आहे हे शोधून काढायचं असतं. यामध्ये गाळणी पद्धत, पर्यायकट पद्धत अत्यंत गरजेची असते. यामध्ये आडवी रेष असेल, तिरकी रेष असेल, उभी रेष असेल, एखादा काटकोन असेल, लघुकोन असेल, विशाल कोन असेल, वक्र रेषा असेल, या एका गोष्टीवर एका वेळेस फक्त एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून आपल्याला पर्यायकट पद्धत, गाळणी पद्धत वापरायची असते. पहा, या प्रश्नामध्ये आपण या चोचीकडे लक्ष देतो. पहा, या ठिकाणची ही जी चोच आहे, ही चोच पहा. या चोचीचा आकार कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे त्याच्यावरून आपल्याला पर्यायकट पद्धत वापरायची. या चोचीवरून या ठिकाणी चोच आहे, या ठिकाणी चोच होऊ शकते, इथे असेल किंवा या पद्धतीनं. त्यानंतर या पर्यायामध्ये चोच आहे, नंतर या ठिकाणी चोच आहे, म्हणजे या पद्धतीच्या चोचीचा आकार. पण यानंतर या चोचीला खाली उभी रेष आहे, म्हणजे या ठिकाणी विशाल कोन आहे. म्हणजे या पद्धतीचा विशाल कोन पुढे या ठिकाणी झालेला आहे. जर या ठिकाणी चोच म्हणलं तर पुढे इथे विशाल कोन झालेला आहे. मग त्याला पुन्हा उभी रेष जोडलेली आहे. या ठिकाणी उभी रेष आहे, पण पुढे पाठीमागे आपल्याला ज्या पद्धतीने हे आकार पाहिजे होता तो पहिल्या पर्यायामध्ये नाही आहे. या ठिकाणी उभी रेष आहे, पण पाठीमागचा जो आकार आहे काटकोनाचा तो आकार नाही आहे, त्यामुळे पहिला दुसरा पर्याय कट होतो. आता 3 मध्ये पहा, या ठिकाणी उभी रेष आहे, उभी रेष आहे आणि मागे आकार आहे त्या पद्धतीचा, तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 4 मध्ये काय होत आहे, 4 मध्ये जो आकार आहे तो मध्ये या पद्धतीनं पाहिजे होता आणि छोटा आकार आहे हा, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्नाला पर्यायकट पद्धत वापरू शकतो. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये या ठिकाणी काटकोन आहेत सगळे. पहा, त्या रेषांमधलं अंतर पहा. या ठिकाणी आडवी रेष, त्यानंतर उभी रेष, पुन्हा आडवी रेष, पुन्हा उभी रेष. या आडवी रेष आणि उभी रेषेची लांबी पहा, या ठिकाणी कुठे होऊ शकतं, या ठिकाणी. पुन्हा आडवी रेष त्याला उभी रेष नाही, त्यामुळे हा पर्याय कट होईल. पहा, या ठिकाणी आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष, उभी रेष या ठिकाणी जुळत आहे. या ठिकाणी आडवी रेष कुठेच नाही आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये इथे होत आहे, पण आपल्याला जेवढं पाहिजे ते नाही आहे. या ठिकाणी आडवी रेष त्याला उभी रेष पाहिजे, इथे तिरक्या रेषा आहेत, म्हणून हाही पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न तुम्ही जर सोडवत गेला तर अगदी व्यवस्थित समजणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्नाचं उत्तर माझ्या अगोदर तुम्ही काढा, स्पष्टीकरण पहा, व्हिडिओ पॉज करत थांबवत आपल्याला हे बघायचं आहे, करायचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे. या ठिकाणी पाहायचं आहे काय, आडवी रेषा, आडवी रेषा याला तिरकी रेषा. हा आकार कुठे कुठे आहे, या ठिकाणी आहे पहा आडवी रेषा, पण त्याला ज्या पद्धतीनं तिरकी रेषा पाहिजे, या ठिकाणी आडवी रेषा आहे, तिरकी रेषा, आणि पुन्हा तिरक्या रेषेला खालची जी आहे ते आपल्याला इथे मिळत नाही, तर पहिला पर्याय कट होऊ शकतो. या ठिकाणी पहा आडवी रेषा, याला तिरकी रेषा या ठिकाणी आहे, या ठिकाणी या पद्धतीनं पुन्हा इथपर्यंत घेतली. पहा, म्हणजे लांब असतात रेषा, पण आपल्याला घ्यायच्यात किती, जेवढ्या आपल्याला गरज आहे तेवढ्याचाच विचार करायचा आहे. आणि पुन्हा आडवी रेषा, म्हणजे या ठिकाणी जुळत आहे. हो, पुढल्या पर्यायामध्ये कुठे, या ठिकाणी कोणती आडवी रेषा नाही आहे, पर्याय क्रमांक 3 कट होईल. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील आडवी रेषा नाही, तर पर्याय क्रमांक 4 ही कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपला हा चॅनेल जो आहे तो सबस्क्राईब करा,
आपल्या मित्रांपर्यंत पोचवा, लाईक करा आणि प्रत्येक प्रश्न पॉज करून आपल्याला समजून घे. चला तर हा आपला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला रेषा पहा. रेषा बारकाईनं समजून घ्या. रेषा पहिल्यांदा आडवी रेषा आहे, नंतर त्याला उभी पण रेषा आहे, तिरकी रेषा आहे, पुन्हा आडवी रेषा आहे, पुन्हा तिरकी रेषा आहे. एक गोष्ट पहा, आडवी रेषा, उभी रेषा, आडवी रेषा जवळजवळ सर्व ठिकाणी असते, पण या तिरक्या रेषेवरती लक्ष केंद्रित करा. आडवी रेषा उभ्या रेषेला तिरकी रेषा पाहिजे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे, पण तिरकी रेषा. आता या तिरक्या रेषेला आडवी रेषा जोडली आपण. आता हे अंतर पहा बरं. या ठिकाणी उभी रेषा आणि तिरकी रेषा एका ठिकाणी एकत्र येत नाहीत. इथे लहान इथपर्यंतच घ्यावी लागेल. पाहू आपण. पुन्हा इथं तिरकी रेषा पाहिजे ती आहे का? पहिल्या पर्यायामध्ये नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला तिरक्या रेषा पाहिजे, ही एक तिरकी रेषा आपण जर ही घेतली तर त्याला पुन्हा आडवी रेषा जोडून पुन्हा अशी तिरकी रेषा पाहिजे. दुसऱ्या पर्यायामध्येही ते नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा. तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला कुठे जुळू शकतं का? या ठिकाणी आपण घेतली, या ठिकाणावरून आपण थोडीच घेतली. ही उभी रेषा घेतली, त्याला ही आडवी रेषा घेतली, तिरकी रेषा. त्याला आडवी रेषा कुठे दिलेली नाही. आडवी रेषा आपल्याला असायला हवी होती, आडवी रेषा नाही. आता चौथ्या पर्यायामध्ये पहा. चौथ्या पर्यायामध्ये उभी रेषा आहे, त्याला आडवी रेषा आहे, त्याला तिरकी रेषा आहे, पण आडवी रेषा आहे, तिरकी रेषा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं पर्यायकट पद्धत आपल्याला प्रत्येक प्रश्नाला वापरायची आहे. गाळणी पद्धत वापरायची आहे, ज्याद्वारे आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजेल. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला जो चोचीसारखा आकार पाहिजे आणि खाली आकार पहा. खाली आकार जो आहे तो आकार व्यवस्थित समजून घ्या. हा आकार कुठे जुळू शकेल? तर हा आकार आडवी रेषा कुठे आहे? तर फक्त या ठिकाणी आडवी रेषा आहे. आडवी रेषा ही तिरकी रेषा. पण आता इथून त्यांना तिरकी रेष पाहिजे. पहिल्या पर्यायात आहे का? नाही. आता या ठिकाणी पहा कुठे जुळू शकेल. एवढी लांब तिरकी रेषा, एवढ्या लांब तिरकी रेषा दुसऱ्या पर्यायामध्ये छोट्या छोट्या तिरकी रेषा. इथे एक आहे, या ठिकाणी अशी जुळेल, या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी जुळेल आणि पुन्हा एकत्र येणारी आपल्याला ही इथपर्यंत ही असायला हवी होती. आहे का? ही नाही आहे. दुसरा पर्याय कट होईल. आता तिसरा आणि चौथ्यामध्ये बारकाईनं बघणं गरजेचं आहे आपल्याला. या ठिकाणी पाहू आपण की उदाहरणार्थ ही घेतली आपण मोठी तिरकी रेषा, त्याला या पद्धतीची घेतली. आता आपल्याला इथे काय पाहिजे? तिरकी रेषा. कोणीकडे? खालील बाजूला. आहे का इथे तिरकी रेषा? कुठेही नाही आहे. पर्याय क्रमांक 3 कट होईल. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा. पर्याय क्रमांक 4 मध्ये ही तिरकी रेषा आहे, ही त्याला आडवी रेषा आहे, ही तिरकी रेषा आहे आणि उभी रेषा आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही जर सोडवत गेला तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्नाच्या उत्तरापर्यंत अगदी आरामात व्यवस्थित पोहोचू शकतो. चला पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिलेला आहे. माझ्या अगोदर सोडवा तुम्ही. व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या आणि मग त्याच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचूया. पहा काय अडचण येते का? पहा या ठिकाणी वक्ररेषा आहे. आता वक्ररेषा प्रत्येक पर्यायामध्येच आहे. वक्ररेषेवरनं कुठलाही पर्याय कट होत नाही. मग वक्ररेषेला, ही वक्ररेषा आहे,
सर्वच याच्यामध्ये गोल आहेत म्हणजे वक्ररेषा आहे. आडवी रेष पाहिजे आपल्याला. आडवी रेष कोणत्या पर्यायामध्ये आहे? पहिल्या पर्यायामध्ये आडवी रेष नाही, दुसऱ्या पर्यायामध्ये आडवी रेष आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये आडवी रेषा नाही, चौथ्या पर्यायामध्ये आडवी रेषा आहे. आता मग या ठिकाणी पहा, वक्ररेषा, आडवी रेषा, आडवी रेषा आहे इथे. एखादं म्हणलं नाही सर खाली आपण बघूया, खाली इथे आडवी रेषा आहे, मग याला तिरकी रेष नाही. वरती जर पाहिलं तर आपल्याला तिरकी रेष अंतर सोडून पाहिजे अशी, इथं 4 मध्ये नाही. पहिल्यामध्ये पहा, वक्ररेषा, आडवी रेषा, तिरकी रेषा, तिरकी रेषा आणि कर्व रेषा. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्नापर्यंत जर पोहोचलो, प्रत्येक प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचलो, तर आपल्याला हे प्रश्न अगदी व्यवस्थित सोडवता येतील. पहिल्या आकृती पाहिल्याबरोबर लगेच लक्षात येते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपण पहिल्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. या ठिकाणी जी मोठी रेष आहे, एवढी मोठी रेष, आणि या ठिकाणी तिरकी रेष जोडलेली आहे. वक्र रेषा नाही, तिरकी रेषा आहे, आणि पुन्हा खाली रेषा. या पद्धतीच्या 2 रेषा कोणत्या पर्यायामध्ये आहे? आता या ठिकाणी पर्याय 3 मधल्या ज्या रेषा आहेत त्या दोन्ही एकतर समांतर आहेत. या पद्धतीची पाहिली किंवा या बाजूची पाहिली तर या समांतर आहेत. आपल्याला समांतर नको आहे, कारण या दोन्ही रेषा समांतर नाही आहे. ते फक्त पहिल्या आपल्या डोळ्याने जाणवतं पर्याय क्रमांक 2 मध्ये, की या ठिकाणी पर्याय 4 मधल्या वक्र रेषा आहे. आपल्याला वक्र रेषा नको आहे. आणि मग या ठिकाणी रेषा जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी लहान मोठ्या रेषा जर पाहिल्या तर फिरवून दिलेली आहे असं म्हणू शकता तुम्ही, पण इथे वक्र रेषा नव्हती. त्यामुळे हे बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही एक प्रश्न सोडवत गेला तर प्रत्येक प्रश्न अगदी आपल्याला बारकाईनं समजतो आणि प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला उत्तर व्यवस्थित काढता येतं. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे पहा. पुढील प्रश्न बारकाईनं समजून घ्या. जो आकार आहे चौकोनी आकार, या चौकोनी आकाराकडे लक्ष द्या. चौकोनी आकाराची एक बाजू छोटी आहे, एक बाजू मोठी आहे. म्हणजे हे पाहायचे आपल्याला, लहान मोठी असणारी चौकोनाची बाजू. आता पहा बरं, पहिल्या पर्यायामध्ये चौकोन कुठं तयार होतो का? चौकोन लहान बाजू आणि मोठी बाजू अशा बाजू असणारा. या ठिकाणी पाहिलं लहान बाजूने इकडे मोठी बाजू. आता या ठिकाणी हे अशा पद्धतीनं जोडलं, या पद्धतीनं होत आहे. ओके, लहान आकार आहे, आपल्याला तो पाहू शकतो आपण, बारकाईनं बघितल्यानंतर लक्षात येतं. आता दुसऱ्या पर्यायामध्ये पहा बरं, असा लहान चौकोनाची बाजू कुठे आहे का? एक तर सगळ्या या मोठ्या बाजू आहेत, त्याला 2 तिरक्या बाजू जोडलेल्या असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये नाही. पर्याय 3 मध्ये उभ्या रेषा 2. पहा, उभ्या रेषा 2 या ठिकाणी आपण जर या फिरवून दिलेल्या असं धरलं तर या ठिकाणी या रेषा जर आपण पकडल्या तर पहा, याच्यामध्ये याला उभी रेषा जोडलेली पाहिजे, तिरक्या रेषा जोडलेल्या पाहिजे. तिरक्या रेषा कुठे जोडतात का? या ठिकाणी बघा, एक बाजू जोडली आपण, बघा इकडली बाजू घेतली तर इकडे या पद्धतीनं होईल. होतोय का तो? बघा बरं, कोणता आकार होतोय तो? पंचकोन होतो. एखादा विद्यार्थी म्हणला नाही सर इकडल्या बाजूला आम्ही जोडू, इकडल्या बाजूला जोडली तर पहा बरं काय होईल. या बाजूला जोडली आपण तर या ठिकाणी देखील पंचकोनच होणार आहे, चौकोन होत नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये कुठेही तिरक्या रेषा नाहीत, तर पर्याय क्रमांक 4 देखील कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्याचा आकार मोठा आहे आणि ही आकृती फिरवून दिलेली आहे. म्हणजे जशीच्या तशी आकृती अगोदर शोधायची. जर सेम टू सेम आकृती नाही मिळाली तर आकृती फिरवून पर जास्त योग्य पर्यायाजवळ जाणारा योग्य पर्याय कोणता, या पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागतो. सेम टू सेम मिळेलच असं नाही, म्हणजे इथे गोंधळून जायचं कारण नाही. या सरावाने गोष्टी कळायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जास्त योग्य कोणतं हे आपल्या मनाला पटवून द्यायचं आहे. जास्त योग्य कोणतं हे आपल्याला
पटवून द्यायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्नामध्ये त्रिकोण आणि 2 गोल आहेत. 2 गोल आपल्याला पाहिजेत. पहिल्या पर्यायामध्ये केवळ एकच गोल आहे, तर पहिला पर्याय कट होईल. तिसऱ्या पर्यायामध्ये एकच गोल आहे, तो पर्याय कट होईल. चौथ्या पर्यायामध्ये एकही गोल नाही, त्यामुळे तोही पर्याय कट होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, केवळ गोल पाहिले तर या गोलवरून आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये एकच गोल आहे, तिसऱ्यामध्ये एकच गोल आहे, चौथ्यामध्ये गोलच नाही आहे, तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता येतो. त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्न बारकाईनं पहा, बारकाईनं समजून घ्या आणि आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचा. मध्ये व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर काढा आणि नंतर स्पष्टीकरण पहा. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला तिरकी रेषा आहे, उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे आणि मध्ये वक्र रेषा आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, ही वक्र रेषा पाहिजे. ही वक्र रेषा याच्यावरून पहा, याच्यावरून वक्र रेषा कुठे येते, मध्ये. तिरक्या रेषेला मध्ये वक्र रेषा. पहिल्या पर्यायामध्ये तिरकी रेष नाही किंवा तिरक्या रेषेला मध्ये वक्र रेषा नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये तिरक्या रेषेला वक्र रेषा नाही. चौथ्या पर्यायामध्ये देखील तिरक्या रेषेला वक्र रेषा कुठे जोडलेली आहे का, नाही. आता दुसऱ्या पर्यायामध्ये कुठे आहे पाहूया आपण. दुसऱ्या रेषामध्ये ही तिरकी रेषा, त्याला ही वक्र रेषा, उभी रेषा, आडवी रेषा या ठिकाणी जमेल. एखादा विद्यार्थी म्हणला नाही सर आपल्याला अजून एका ठिकाणी शोधत सापडतंय, येऊ शकते. या ठिकाणी तिरकी रेषा, याला ही कर्व रेषा, याला उभी रेषा आणि आडवी रेषा. आता त्यामध्ये पहा, वरती पण आहे खाली पण आहे, पण जास्त योग्य कोणती ही व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. पहा बरं, याची वक्र रेषा आपल्याला किती कशा पद्धतीनं पाहिजे. आता लाल मी रंगवलेली आहे, त्याच्यामध्ये ही जी रेषा दिलेली आहे ही रेषा अशी जास्त कललेली आहे आणि काळ्यामध्ये आहे ती वक्र रेषा या पद्धतीनं आहे. मग पहा बरं कोणती वक्र रेषा जुळेल, तर खालचं उत्तर म्हणजे या ठिकाणचं आहे ते बरोबर आहे, वरचं लाल रंगामधलं आहे ती जागा चुकीची आहे. हे देखील बारकाईनं आपल्याला तपासता यायला हवं. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित सोडवू शकतो. हा चॅनेल आपला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोचवा, त्यांना याचा आनंद घेऊन द्या. हा आपला मोफत चॅनेल आहे, कोणत्याही प्रकारचे त्याला फीज नाही आहे. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत तो पोचवा, प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईनं आपण समजून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पहा. झेंड्याकडे लक्ष द्या. हा झेंड्याचा आकार की ज्याच्यामध्ये झेंड्यामध्ये वरची रेष आडवी आहे, उभी रेष आहे आणि या ठिकाणची रेष तिरकी आहे, या पद्धतीचा झेंडा पाहिजे आपल्याला. तो कोणत्या आकृतीमध्ये आहे. पहिल्यामध्ये ज्या पद्धतीचा झेंडा पाहिजे त्या पद्धतीचा झेंडा कुठेही नाही, कुठेही असावं, म्हणजे ही वरची आडवी रेषा असणारा झेंडा कुठेही नाही. दुसऱ्यामध्ये या ठिकाणी झेंडा होऊ शकतो, परंतु त्याला उभी रेष जोडलेली नाही. तिसऱ्यामध्ये तिथेही कुठेही उभी रेष नाही, या ठिकाणी झेंडा होऊ शकतो. पहा या ठिकाणी आकार मोठा आहे, पण त्याला पुन्हा जी आडवी रेषा आहे, तिरकी रेषा आहे, ही रेषा यामध्ये नाही आणि या ठिकाणी आहे तो झेंडा उलटा आहे, त्यामुळे इथेही चालणार नाही. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये पाहू आपण. या ठिकाणी पहा उभी रेषा आहे, इथं आडवी रेषा आहे आणि तिरकी रेष पण आहे, तर उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्न बारकाईनं समजून घेऊ शकतो, बारकाईनं आपल्याला तो समजतो. बारकाईनं अशा प्रत्येक बाबीचं गाळणी पद्धत अगदी व्यवस्थित वापरायची आहे. पहा याच्यामध्ये चौकोन आहे, चौकोनामध्ये उभ्या रेषा पाहिजे, चौकोनाला उभ्या रेषा. आता पहा या ठिकाणी
चौकोन आहे, याला उभ्या रेषा, या आतल्या रेषेकडे लक्ष द्यायचं नाही, आहे ते फिरवून होऊ शकतं. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, चौकोन या पद्धतीचा होतो आहे का? या पद्धतीने चौकोन दुसऱ्या आकृतीमध्ये कुठेही होत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा बरं, या ठिकाणी आपल्याला असं जुळव करता येतो पहा, या पद्धतीने फिरवून आहे. चौथ्यामध्ये पहा बरं, या ठिकाणी त्याला आपल्याला कशा पाहिजेत रेषा? या पद्धतीनं असायला हव्या होत्या, आहेत का? किंवा या पद्धतीनं असायला हव्या होत्या, आहेत का? नाही. त्यामुळे चौथा पर्याय कट होते, तिरक्या रेषा आहेत. आता राहिला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. आकाराकडे लक्ष द्या. जो आकार पाहिजे आपल्याला चौकोनाचा, पर्याय क्रमांक 1 मध्ये आकार मोठा आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहिजे तेवढा आकार आहे, फक्त या आकृती फिरवून दिलेली आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये जास्त योग्य कोणता या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे, तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आकार मोठा आहे पण पर्याय क्रमांक 3 मध्ये थोडासा तो, आता पहा सेम टू सेम जुळत नाही असे प्रश्न क्वचित असतात. सेम टू सेम जुळणारे बरेचसे प्रश्न असतात. 1-2 प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतात की ज्या ठिकाणी पर्याय कट पद्धत तुम्हाला वापरावी लागते. या ठिकाणी एका ठिकाणीच आहे असं नाही, या ठिकाणी देखील तुम्ही बनवू शकता. या ठिकाणी होऊ शकतं, बाकी इतर ठिकाणी होऊ शकतं, बऱ्याच ठिकाणी त्या पद्धतीचा आकार होतो आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आकाराकडे लक्ष द्या. आकार, या ठिकाणी उभी रेषा आहे, इकडे कर्व रेषा आहे आणि खाली कर्व रेषा, म्हणजे 2 कर्व रेषा एकत्र आलेला भाग. 2 कर्व रेषा एकत्र आलेला भाग या ठिकाणी आहे. ओके, आणि कुठे आहे? या ठिकाणी आहे, जिथे पाहिजे तो. 2 कर्व रेषा एकत्र आलेला भाग या ठिकाणी आहे. 2 कर्व रेषा एकत्र आलेला भाग या ठिकाणी आहे. पुन्हा काय पाहिजे आपल्याला? उभी रेषा, सरळ उभी रेषा, आणि त्याला आडवी रेषा पाहिजे. आडवी रेषा आहे का हो इथे? पहिल्या पर्यायामध्ये आडवी रेषा नाही, इथे वक्र रेषाच आहे, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा. पहा या ठिकाणी आहे उभी रेषा, आडवी रेषा या ठिकाणी जुळत आहे. नंतर या ठिकाणी पहा उभी रेषा कुठे आहे? या ठिकाणी आपण म्हणलं उभी रेषा आहे, आडवी रेषा याला कुठे नाही आहे, पर्याय 3 कट होईल. इथे पहा उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे, या ठिकाणी होतं. म्हणजे पर्याय 2 आणि पर्याय क्रमांक 4 याकडे आपल्याला बारकाईने बघावं लागेल. मी पुन्हा ते पुसतो, व्यवस्थित ते तुम्हाला ओपन होईल. पर्याय 3 आणि पर्याय 4 प्रश्नाकृतीमध्ये पुसतो की ज्या पद्धतीनं तो आकार व्यवस्थित पाहायला मिळेल तुम्हाला. पर्याय 2 आणि पर्याय 4, आता 1 आणि 3 कट झाले, त्यात पुन्हा बघत बसायचं गरज नाही. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये, 2 मध्ये आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये फरक काय आहे? तर फरक जो आहे ना, तो बारकाईनं पहा. फरक जो आहे, या कर्व रेषा ज्या ठिकाणी एकत्र येतात ना, त्या ठिकाणचा आकार पहा, या ठिकाणचा अँगल पहा. या ठिकाणचा अँगल जर पाहिला तर या ठिकाणचा अँगल आपल्याला व्यवस्थित जुळत नाही, त्यामुळे पर्याय 2 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अँगल देखील नुसतं उभ्या, आडव्या, तिरक्या, वक्र रेषा एवढंच पाहायचं नाही, तर त्या ठिकाणी होणारे जे कोन आहेत, या कोनाकडे आपण व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये 2 झेंडे आहेत, एकमेकाच्या विरुद्ध बाजूला फडकत आहेत. अशा पद्धतीचा झेंडा पहिल्या आकृतीमध्ये कुठेही नाही आहे, कारण तिथं मध्ये अंतर पाहिजे आपल्याला, ते अंतर कुठेही नाही. त्यामुळं पहिला पर्याय आपल्याला पहिल्या कट करता येतो. दुसऱ्या पर्यायामध्ये कुठे झेंडा नाही आहे. तिसऱ्यामध्ये आपल्याला होऊ शकतो. चौथ्यामध्ये पहा बरं काय होतं. चौथ्या पर्यायामध्ये काय होते पहा. चौथ्या पर्यायामध्ये हा झेंड्याचा आकार कुठेही तयार होत नाही. झेंड्याचा आकार जर झाला तर त्याला पुन्हा खाली पहा, इथे आपण म्हणा उदाहरणार्थ आम्ही झेंड्याचा आकार जुळवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी हा वरचा झेंडा, त्याला उभी रेष. आता खालचा झेंडा
खालचा झेंडा दाखवता येतो का? आता इकडल्या बाजूला तर इथे चौकोन आहे, त्यामुळे या ठिकाणी तर होत नाही. त्यामुळे या ठिकाणी मग इथे खाली आपल्याला इथं झेंडा अजून असायला पाहिजे होता, तो या ठिकाणी होत नाही. पर्याय क्रमांक 4 कट होतो. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये कुठं आहे तर तो या ठिकाणी होतो. पहा, हा झेंडा, मध्ये उभी रेष आणि हा खालचा झेंडा या ठिकाणी. या पद्धतीनं तो आकार होतोय, या पद्धतीनं होतो किंवा नाही. या ठिकाणी थोडीशी अडचण येते. पहा, या ठिकाणी ही रेषा वरती पाहिजे आपल्याला आणि वरती इथे तिरका या पद्धतीनं झेंडा झाला पाहिजे. म्हणजे हे पण बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामधले आकार पहा. पुढील आकार जो आहे, लक्ष त्या आकाराकडे द्या. पहा, या ठिकाणचा आकार, हा आकार पहा आणि तिरकी रेषा आहे. मी तिरकी रेषा, उभी रेषा, पुन्हा खाली तीर, या पद्धतीचा आकार कोणत्या आकृतीमध्ये पाहिल्या लगेच लक्षात येते की हा आकार फक्त आणि फक्त 4 नंबर आकृतीमध्ये आहे. थोडं फेंट आकार फोटो आलेला आहे या ठिकाणी, आणि मग याला तिरकी रेषा या ठिकाणी आहे आणि ही तिरकी रेषा. एवढं सोपं येतं की पाहिल्या 1, 2, 3 कट होतात, कुठेही आकार तो जुळत नाही. हे पाहायचं जेव्हा उत्तर आपल्याला निघतं आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. 1, 2, 3 मध्ये ही आकृती कुठेही नाही. चला पुढील प्रश्नाकडे वळू मित्रांनो. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला पाहायचं आहे, पहा, 2 पॅरलल रेषामध्ये, म्हणजे या 2 समांतर रेषा आहेत, त्याच्यामध्ये हा आकार, त्याच्यामधला समांतर रेषामध्ये हा आकार जुळला पाहिजे. समांतर रेषामध्ये इथे 2 समांतर रेषा आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला असा आकार पाहिजे होता. आहे का? पहिला पर्याय कर. 2 समांतर रेषा, याच्यामध्ये आकार हा आहे. या ठिकाणी पाहिलं आपण तर या ठिकाणी पाहावी, पुढं रेष जाणारी पाहिजे. आपण बारकाईने ते पुन्हा कट करून बारकाईनं पाहू. तर 2 समांतर रेषा, त्याला तिरकी रेषेपासून पुन्हा खाली पाहिजे तो आकार, म्हणजे हा आकार तिथं जुळला पाहिजे होता. तिसऱ्यामध्ये जुळत नाही, त्यामुळे तिसरा पर्याय कट होतो. चौथ्यामध्ये कुठेही दिसत नाही. चौथ्या पर्यायामध्ये जो समांतर रेषाच 2 नाही आहे, त्यामुळे चौथा कट होईल. आता हा बारकाईनं पाहूया, व्यवस्थित समजून घेऊया कसं झालं होतं. प्रश्न आकृती मी पुसतो, जी व्यवस्थित दिसेल हे पण मी पुसतो. पुन्हा वेगळ्या आपण कलरने ते पाहूया. पहा कुठे कसं जुळत आहे. ही तिरकी रेषा, त्याला आडवी रेषा, तिरकी रेषा, त्याला ही तिरकी रेषा, आडवी रेषा. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आता हा पायऱ्याचा आकार, पाहिल्या कोणता पर्याय कट होईल? आडव्या किती रेषा पाहिजेत? समांतर याच्यामध्ये आडव्या, फक्त याच्यावर लक्ष द्या, आडव्या रेषांकडे 1, 2, 3 रेषा आडव्या पाहिजे आणि उभ्या 3 रेषा पाहिजे. आडव्या 3 रेषा कुठे आहेत? वरपासून पाहायचं आपण. वरपासून आता इथं पायरी तयार करायचं म्हणलं तर वरची रेषा धरली, त्या ठिकाणी धरलं, तर या पायऱ्या ज्या आहेत त्या अंतरामध्ये अंतर पहा, त्याच्यामधलं वरती अंतर कमी, खाली जास्त आहे. चालेल का? नाही. आता इथे पहा, इथे वरची ही धरली, ही खाली उभी धरली, त्याला आता पायरी जुळते का? आडवी रेषा आहे का? दोन्ही पर्याय कट. 4 मध्ये पहा, उभी रेषा, आडवी रेषा नाही. इथे बघितलं, आडवी रेषा, उभी रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, बस संपलं. म्हणजे या ठिकाणी नाही आहे जुळत. आता 4 मध्ये कसं जुळतं? 3 मध्ये कुठे जुळतंय पहा, व्यवस्थित बारकाईने समजून घ्या कुठे जुळत आहे. आता या ठिकाणी तुम्ही जुळवायला गेला तर पहा, इथे काय होतंय, अंतर इथे कमी होतंय, इथे गेला अंतर जास्त आहे, पुन्हा या ठिकाणी गेला, या ठिकाणचं अंतर आहे हे कमी आहे, तर ते कुठं जुळतंय? या ठिकाणी पहा, या ठिकाणी
आडवी रेषा, उभी, आडवी, उभी, आडवी, उभी. पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर आपल्याला व्यवस्थित सापडतं. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्नामध्ये यस आकार लक्ष केंद्रित करा. यस आकार फक्त आणि फक्त एकाच पर्यायामध्ये आहे आणि खाली जो आकार आहे तो देखील जर पाहिला तर तो फक्त आणि फक्त एकाच पर्यायामध्ये आहे. तो कुठे आहे तर या ठिकाणी यस आकार आहे आणि त्याला खाली हा आकार तुम्हाला दिलेला आहे. बाकीच्या कोणत्याही आकृतीमध्ये हा खालचा जो आकार आहे हा आकार तो फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 4 मध्येच आहे. 2 मध्ये आणि 3 मध्ये हा आकारच नाही आहे. आणि मग आपल्याला इथं 1 मध्ये पाहिला तर हा आकार खूप मोठा आहे. अगोदर सेम टू सेम पाहायचं. जर जुळलं नाही तर आकृती फिरवून पण येऊ शकते हे आपल्याला माहीत आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला चॅनेल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करत चला, कमेंट टाकत चला की ज्याद्वारे माझा उत्साह वाढेल. पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर जर हा आकार पाहिला, हा तिरकी रेष आलेला, पहा तिरकी रेष आली या पद्धतीनं हा आकार, आणि मग पुन्हा त्या तिरक्या रेषा वगैरे आपण ते बघूया. तर हा आकार आपल्याला जुळला पाहिजे. हा आकार कुठे कुठे जुळतो या तिरक्या रेषा पाहिलं तर या ठिकाणी, पण इथे अंतर आहे. या ठिकाणी दोन्ही रेषा एका ठिकाणी चिकटलेल्या नाहीत, एका ठिकाणी चिकटलेल्या असायला पाहिजे होत्या. या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पण इथे आपल्याला अशी तिरकी रेष पाहिजे होती आणि पुन्हा मग हे एकत्र आलेलं पाहिजे होतं. ते पहिल्या पर्यायामध्ये नाही आहे. दुसऱ्यामध्ये पहा, तिरक्या रेषेवरती मी लक्ष केंद्रित केलेले आहे. तिरक्या रेषा किती पाहिजेत? 3 पाहिजेत आपल्याला. तिरक्या रेषा 3 या बाजूला अशा, म्हणजे थोड्याशा अँगल त्यांचे कमी जास्त आहे. मग तिरक्या 3 रेषा पाहिजेत. म्हणजे ही वरची रेष, ही वरची रेष, ही एक रेष आणि खाली तिसरी एक रेष, अशा 3 रेषा पाहिजेत. मग दुसऱ्या पर्यायामध्ये अशा तिरक्या 3 रेषा आहेत का? या पद्धतीच्या नाही आहेत. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा बरं, 3 रेषा या बाजूला झुकलेल्या अशा तिरक्या 3 रेषा नाही आहेत. चौथ्या पर्यायामध्ये पहा, चौथ्या पर्यायामध्ये कुठे आहेत, कशा आहेत ते समजून घ्या. व्यवस्थित पहा कुठे जुळत आहे. पहा या ठिकाणी जर आपण तिरकी रेष दाखवली, या ठिकाणी वाकडी वळलेली, या ठिकाणी कली गेली, या ठिकाणी आली, पुन्हा या ठिकाणी. आता इथं सरळ रेषा जुळत नाही, म्हणजे या ठिकाणी नाही. ओके, आता पुन्हा दुसरीकडे पाहू. म्हणजे असे बारकाईनं आपल्याला येणार आहे कुठं कुठं या पद्धतीचा आकार आहे हे समजून घ्या. बारकाईनं समजून घेतलं पाहिजे आपल्याला. या पॅरलल ज्या रेषा आहेत, मी लक्ष आता केंद्रित करतोय फक्त या आकारावरती. हा जो आकार आहे तो कोणत्या पर्यायामध्ये आहे या आकारावरती लक्ष केंद्रित करतोय. कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा. पुन्हा आपण हे सर्व हे करूया. हा आकार दुसऱ्या पर्यायामध्ये कुठेही दिसत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये आकार कुठेही दिसत नाही. पहिल्या पर्यायामध्ये कुठे जाणवत नाही, दिसत नाही. चौथ्या पर्यायामध्ये पहा बरं कुठे जुळतो का आकार. तर तो आकार पहा या ठिकाणी आकार जर फिरवून लावला तर जुळतो का? नाही, त्याला चोचीला जेवढा पाहिजे आकार तेवढा तो जुळत नाही आहे. या ठिकाणी पाहिलं तर तिथे तिरकी रेषा नाही आहे. आपल्याला व्यवस्थित पहा, बारकाईनं पाहावं लागतं विद्यार्थी मित्रांनो.
हे बारकाईनं प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे, व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित समजला प्रश्न तर आपल्याला तो सोडवता येणार आहे. हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, कोणत्या याच्यामध्ये आहे ती हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता पहिल्या पर्याय 1, 2, 3 तर कट होत आहेत, फक्त 4 मध्ये हा कुठे आकार आहे हे आपण बारकाईने तपासतोय. या ठिकाणी होतो का आकार पहा, चोचीसारखा आकार. काटकोन होणारा चोचीसारखा आकार. या ठिकाणी हा आकार जुळतो आहे. म्हणजे एवढी नजर आपली बारकाई नसली पाहिजे. पर्याय कट पद्धतीने तर आपण उत्तर काढलं होतं, फक्त आपल्याला ते व्यवस्थित दाखवणं गरजेचं होतं की कुठे आहे ही आकृती. तर या पद्धतीचे प्रश्न देखील काही येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारच्या प्रश्नांकडे तर खूप लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणून हा शेवटला ठेवला होता प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये टाकत चला. आपल्याला हा चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करत चला, कमेंट्स टाकत चला. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागामध्ये पुन्हा.